पाव किलो हिरव्या मिरच्या आहे, या धुवून घेतल्या स्वच्छ अशा चाळणीत मिसळतो. देठासहितच धुवून घ्यायच्या मिरच्या केव्हा पण. हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं राजशिला ब्लॉगमध्ये. आपण आज ना हिरव्या मिरचीचं लोणचं बनवणार आहोत. तर तुम्ही आधी माझ्या चॅनलला नवीन असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण आज हिरव्या मिरचीचं लोणचं बनवणार आहोत. या हिरव्या मिरच्या घेतल्यात पोपटी कलरच्या. हे हिरव्या मिरचीचं लोणचं वर्षभर टिकतं. शक्यतो थोडंच बनवायचं. हे 3 महिन्यामध्ये संपलं पाहिजे, जास्त बनवायचं नाही. जास्त दिवस झाले की त्याच्या रंगामध्ये कलरमध्ये फरक पडतो. हे लोणचं ना चवीला खूप छान लागतं. हे लोणचं असं बनवायचं हे लोणचं की 2-3 महिन्यात संपलं पाहिजे. थंडीमध्ये उन्हाळ्यामध्ये हे लोणचं खूप छान भारी लागतं. हे बघ, आता सगळ्यात आधी लोणच्याची बरणी घेतली आहे मी लोणचं भरण्यासाठी. आधी ही लोणच्याची बरणी कशी तयार करायची ते दाखवते. गॅसवरती लोखंडी तवा ठेवलाय, त्याच्यावरती अर्धा चमचा हिंग टाकली आणि ही काचेची बॉटल घेतली. बघा आता ही स्वच्छ धुवून उन्हात वाळवून घेतलेली काचेची बॉटल. आता ही कशी तयार करायची लोणचं भरण्यासाठी. आता याच्यामध्ये ना हिंग टाकलाय बघा लोखंडी तव्यावरती. तवा तापला की त्याच्यावरती याचा धूर होतो चांगला असा. हात बघा धूर झालाय आता याचा. तर आता याच्यावरती अशी धरायची, म्हणजे हा धूर ना याच्यामध्ये गेला पाहिजे असा. आणि ही काचेची बरणी मग निर्जंतुक होते चांगली अशी. आणि लोणचं हे काचेच्या बरणीमध्येच भरायचं. हे बघा धूर याच्यात छान असं भरला गेला असं. हे बघा धूर झाला याला. आता याच्यात भरायचं असं आणि लगेच बाटलीला असं झाकण लावून ठेवायचं. धूर याच्यामध्ये कोंडला गेला. हे बघा ह्या पोपटी कलरच्या हिरव्या मिरच्या घेतल्या. ह्या स्वच्छ धुवून घेतल्या, देठासहित धुतल्या आणि ह्या पुसून फॅन खाली वाळवून घेतल्यात. आता याला बघा थोडंसुद्धा मॉइश्चर नाही आहे. आता धुतल्यानंतर वाळवल्यानंतरच त्याचे देठ काढून घ्यायचे. आता आधी देठ काढायचे नाही. देठ काढून धुतलं तर त्या मिरचीमध्ये पाणी जाऊ शकतं. हे बघा पाव किलो हिरवी मिरची घेतली आहे. त्यासाठी काय साहित्य घेतलं दाखवते. लाल तिखट घेतलं आहे 1 चमचा, सेंदव मीठ घेतलं 1 चमचा, साधं मीठ घेतलं 1 चमचा, कलोंजी घेतली अर्धा चमचा, 2 चमचे मोहरी घेतली, 7-8 काळे मिरी घेतली आणि जिरे घेतले 2 चमचे, धने घेतले 1 चमचा आणि बडीसोप घेतली 2 चमचा, लसणाच्या पाकळ्या घेतल्या 10-12, हिंग घेतली आहे पाव चमचा, हळद घेतली आहे, असली मेथीची डाळ ही पाव चमचा. एवढं साहित्य घेतले आणि 150 ग्राम हे सूर्यफुलाचं तेल घेतले. शेंगदाण्याचं तेल वापरलं तरी पण चालेल. माझ्याकडे सूर्यफुलाचं तेल घेतलं. तुम्ही मोहरीचं तेल घेतलं तरी चालेल. आणि आता ह्या मिरच्यांचं ना मी देठ काढून घेते. आता सर्व मिरच्यांचे देठ काढून जर धुतलं ना तर याच्यामधून पाणी जाऊन मिरची ओली होऊ शकते. त्यामुळे देठासहितच मिरची धुवून घ्यायची स्वच्छ, कारण त्याच्यावरती धूळ घाण असते. सगळी मिरचींचे देठ काढून घेते. आता मिरचीच्या हव्या त्या साईजचे तुकडे करून घ्यायचे. तर मी एका मिरचीचे असे 3 तुकडे करून घेते. असे तिरकस कट करून घेते, म्हणजे याच्यामध्ये कसा मसाला जाऊन बसेल असं. आणि काही खराब वगैरे मिरची असेल तर ती कट करून काढून टाकायची. हवा त्या शेपचे तुम्ही करू शकता, किंवा तुम्ही असे मिरचीचे असे 2 असे मधोमध कट पण करून घेऊ शकता. असं बघा आवडीनुसार तुमच्या. हे बघा अशी पण मिरची कट करून घेऊ शकता. पण मी एका मिरचीचे असे 3 तुकडे करते. सर्व मिरची अशी कट करून घेते मी. आता मिरच्या कट करून घेतल्यात बघा अशा सर्व एकदम छान अशा. आता हे एक साईडला तेल पण गरम करायला ठेवते आणि पॅनवर गॅसवरती पॅन ठेवलाय. त्याच्यामध्ये आता सगळ्या वस्तू भाजून घ्यायच्या आपल्याला. इकडे तेल पण गरम करायला ठेवलं आणि इकडे पॅन पण ठेवलं आला ना. आता हे सर्व जिन्नस आपल्याला भाजून घ्यायचा. तवा गरम झालाय. आता धने,
जिरे, मोहरी, बडीशोप आणि हे काळे मिरे, हे सगळं भाजून घ्यायचं. धूर येईपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं. हे भाजल्यामुळे ना लोणचं जास्त दिवस टिकतं. त्यात काही मॉइश्चर वगैरे असेल, ओलसरपणा, तर भाजल्यामुळे तो निघून जातो आणि लोणचं आपलं छानपैकी वर्षभर टिकतं. असं भाजल्यात सगळ्या वस्तू. आता हे काढून घेते एका बाउलमध्ये, काढून घेते. थंड होऊन देते. आता हे वाटलेला मसाला सगळा मिक्सरमध्ये आता ग्राइंड करून घेते. मिक्सर चालू बंद करत हे वाटून घ्यायचं. वाटलाच गेला मसाला बघा, दरदरीतच वाटला, एकदम बारीक नाही वाटला, असं वाटलं छानपैकी. आता इकडे तेल पण चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं, वाफ निघेपर्यंत. तेल गरम झालं बघा, कडकडीत चांगलं धूर निघेपर्यंत. आता हे उतरवून घेते खाली, थोडं थंड होऊ देते 50%. खूप गरम आहे, त्याच्यामध्ये काय टाकलं तर ते जळून जाईल बघा. एक लसणाचे पाकळे टाकते मी, तर ती जळून जाईल, पण आता नाही का ते थंड होऊ देते बघा. जळते. आता हे ना 50% आपल्याला थंड होऊ द्यायचं. हे बघा इतकं कडकडीत तेल गरम झालं बघा. आता हे थंड होऊ देते. आता तोपर्यंत ना हे लिंब घेतले 2, या लिंबांचा रस काढून घेते. कारण हे ना लिंबूचा रस आहे ना प्रिझर्वेटिव्हचं काम करतं. आपण याच्याऐवजी व्हिनेगरसुद्धा 1.5 चमचा टाकू शकतो, पण हे नाही, व्हिनेगरचा ना फ्लेवर आहे ना खूप स्ट्रॉंग असतो ना, त्यापेक्षा लिंबू टाकलं. आपल्या घरच्या घरात लिंबू अवेलेबल असतं, व्हिनेगर अवेलेबल असतं नसतं, पण लिंबू टाकलं तर वर्षभर आपलं लोणचं टिकतं आणि त्याचं प्रिझर्वेटिव्हचं काम पण करतं. आता लिंबाचा रस काढून घ्यायचा बघा, सगळं चाळणी वगैरे सगळं घासून उन्हात वाळून घेतलेलं. आता याच्यात लिंबाचा रस काढून घेते मी, चाळणीने काढून घेते. असं सगळं लिंबाचा रस काढून घेते. आता काढलाय बघा लिंबाचा रस. असा लिंबू पण एकदम चांगले पिवळे धमक पाहिजे, ते असे काळे वगैरे पडलेले नको, ताजेच लिंबू पाहिजे. ते पण प्रिझर्वेटिव्हचं काम चांगलं करतात. तर लिंबाचा रस काढलाय. आता तेल पण आपलं थंड होते. आता तेल थोडं थंड झाले, आता त्याच्यामध्ये लसूण टाकून घेऊ. या मिरच्यांमध्ये ना आता आपण जो वाटून घेतला ना मिक्सरमध्ये मसाला, तो घालून घेऊ. किती छान आहे बघा मसाला आपला. आता तो चांगला मिक्स करून घेऊ मिरच्यांमध्ये. असं चांगलं कोटिंग झालं पाहिजे सर्व मिरच्यांना. असं आता याच्यात लिंबाचा रस टाकून घेते. याच्यामध्ये चांगलं बघा लसूण तळला गेला. याच्यात थंड झालं, गरम तेल होतं ते. मेथीची डाळ टाकून घ्यायची. थोडंसं गरम तेल आहे त्याच्यामध्येच, थोडंसं हिंग टाकून घ्यायचं तेलामध्येच. हळद टाकायची, ही कलंजी टाकायची, काश्मीरी लाल मिर्च टाकायचे, सैंधव मीठ टाकायचं. थोडंसं कोमट तेलामध्ये सैंधव मीठ टाकायचं आणि हे साधं मीठ 1 चमचा टाकायचं. छान मस्त झालंय खार. आता
आता मसाला मिक्स केलेले आता हे तेलात आपण आता मिरच्यांवरती टाकून घेऊ. लसूण पण टाकलंय बघा छान असं. सगळं ओतून घेते मी त्याच्यावर. हे बघा आणि आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं लोणचं. मस्त खार पण झालाय त्याचा छान एकदम असं. रेडी आपलं मिरचीचं लोणचं. हे तुम्ही वरण भाताबरोबर, पराठ्यासोबत, खिचडी, मसाले भात बरोबर खाऊ शकता. आता एक काचेच्या बाटलीमध्ये भरून ठेवायचं. हवा बंद काचेच्या बाटलीत. आणि याच्यामध्ये चमचा घालताना ओलसर नकोय, चमचा खरकट नकोय. लोणचं आपल्या जास्त दिवस टिकवण्यासाठी आपल्याला स्वच्छ एकदम असा चमचा त्याच्यामध्ये घालायचा आहे. छान असं लोणच्याचं खार त्याच्यामध्ये मिरच्यांमध्ये मुरलाय बघा. असं चांगला भरला गेलाय असं पूर्ण. असं किती छान दिसतंय बघा लोणचं. आता हे तुम्ही पण असं लोणचं करून बघा. आता लोणचं काचेच्या बॉटलीमध्ये भरून घेतो. किती छान झाले बघा. दिसतंय ना. हे जसं जसं मुरेल ना लोणचं तसं तसं आहे ना त्याच्यावरती तेल सुटतं. असं त्याला तेल वरती येतं आणि खूप छान लागतं हे लोणचं. छान झालं बघा लोणचं मस्त. हे बघा तेल आता हे ना काही दिवसांनी जसं लोणचं मुरेल ना तसं तसं हे तेल ना वरती वरती येत राहिलं असं येतं. आणि याच्यामुळेच लोणचं हे तेल ना लोणच्याला प्रिझर्वेटिव्हचं काम करतं आणि ते टिकतं चांगलं लोणचं याच्यामुळे. छान आहे बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.